यांच्या फार सुंदर ओळी आहेत त्यांच्या कवितेमधल्या. त्याच्यात ते म्हणतात, मराठी असे आमुची माय बोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू. आत्ता इथं आपण वेगळ्या भाषेतले ते आहेत, रूढार्थाने असं घेऊया. पण जुलियन काय लिहितात, मराठी असे आमुची माय बोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू. पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू. हिच्या एक ताटात आम्ही बसू. सर, आपले मनपूर्वक आभार. कार्यक्रमात पुढे जाऊया, पण परत एकदा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना आपल्याशी संवाद साधायचा आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा मंचावरती यावं. मगाशी बोलताना माझी 3 नावं राहिली आणि कारण काय, मी कार्यक्रमाच्या शेवटी आभार न मानायचे ठरवले. मी म्हटलं सुरुवातीलाच मानून घेऊ म्हटलं. आणि माझे मित्र लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं माझं नाव घ्यायचं राहिलं, त्यांचे मी आभार मानतो. भरत दाभोळकर हे देखील आज इथे वेळात वेळ काढून आले, त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि आमचे छोटंसं पिल्लू तिकडे शर्वरी वाघ, शर्वरीचं पण मी नाव घ्यायचं राहिलं, त्याच्यामुळे तिचेही मी आभार मानतो. धन्यवाद. राजसाहेब, थँक्यू सो मच. तुम्ही आमचं नाव नाही घेतलं, पण तुमच्या बाजूला उभं राहिलं हेच आमच्यासाठी आभार आहेत. चला पुढे जाऊया. परभणीच्या पोराला कुठे मिळते राजसाहेबांच्या बाजूला उभं राहायला? नाही, मी म्हणलं सर, तुम्ही नाव नाही घेतलं, पण तुमच्या बाजूला उभं राहायची संधी मिळाली हेच आभारापेक्षा खूप आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खरंच इतकं प्रेम करतात कलाकारांवरती. मी जेव्हा राजकीय कविता लिहिली होती तेव्हा अनेक पक्षातल्या अनेक लोकांचे फोन आले, पण मला अगदी घरी बोलून 2 तास माझ्याशी गप्पा मारून मला साबुदाण्याची खिचडी अगदी घरात तयार केलेली खाऊ घालून अगदी बरं ते सारखा मी मोबाईलमध्ये पाहत होतो, तर मला म्हणाले तुम्ही सारखे मोबाईलमध्ये का पाहताय? मी म्हटलं सर, घरच्यांना खात्रीच नाही, तुमच्याकडे जसा मी आलोय तसा परत जाईन. तर त्यांनी माझ्या बाबांना फोन लावायला सांगितलं आणि निघता निघता म्हणाले, वडिलांना सांगा सुखरूप आणि जसा आलो होतो तसाच बाहेर पडलो. असा कलाकारांवरती प्रेम करणारा हा माणूस आहे. तर जोरदार टाळ्या खरंच राजसाहेबांसाठी व्हायला पाहिजेत. त्यांच्यामुळे ही वेगळी दृष्टी आपल्याला मिळते आणि अशा कार्यक्रमात येता येतं. पुढची कविता सादर करण्यासाठी मी भरत दाभोळकर सरांना विनंती करतो की आपणही मंचावरती यावं.